जहांगीरपुरीतनं अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशी दरम्यान धक्कादायक माहिती उजेडात। पंजाबमधील बजरंग दल, शिवसेना आणि काँग्रेसचे नेते होते निशाण्यावर। कट तडीच नेल्यानंतर मिळणार होते 1.5 कोटी रुपये। मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची आज ईडी चौकशी। कथित कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना ईडीचं समन्स। 19 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत। मोदींच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू। यावेळी पंतप्रधान एका मोठ्या सभेलाही संबोधित करणार। विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याचा आजचा अखेरचा दिवस। सत्यजित तांबेंच्या बंडामुळे नाशिक पदवीधर निवडणुकीची उत्सुकता शिगेला। धनुष्यबाण कुणाचं याबाबतीत मंगळवारी निकाल लागण्याची शक्यता। दोनही गटांकडून कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर निवडणूक आयोगासमोर शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत महत्त्वपूर्ण सुनावणी। उत्तर भारतातल्या थंडीच्या लाटेमुळे राज्यातही थंडीचा जोर वाढणार। पुणे, नाशिकसह धुळे आणि जळगावमध्ये पारा 10 अंश सेल्सिअसपर्यंत उतरण्याचा अंदाज। पुढचे 3 दिवस मुंबईसह उत्तर कोकणातल्या काही भागात थंडीचा कडाका वाढणार। 14 ते 15 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान घसरण्याची शक्यता। नंदुरबार जिल्ह्यामधल्या सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये थंडीची लाट कायम। किमान तापमान 5 अंशांवर। कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवन प्रभावित। मुंबई ते गोवा आणि मुंबई ते लक्षद्वीप या मार्गावरती लवकरच क्रूज सेवा सुरू होणार। मुंबई पोर्ट अथॉरिटी आणि आंतरराष्ट्रीय क्रूज सेवा देणाऱ्या कंपन्यांसोबत सकारात्मक बैठक। वीज गळती रोखण्यासाठी महावितरणची धडक कारवाई। महिन्याभरात 879 ठिकाणी तब्बल 11 कोटी रुपयांची वीज चोरी पकडली। महावितरणकडून राज्यभरात सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागाची 63 भरारी पथकं। माहुल पंपिंग स्टेशनचा मार्ग मोकळा होणार। मिठागराची जागा देण्याची केंद्राची तयारी। पंपिंग स्टेशनमुळे मुसळधार पावसात सेकंदाला हजारो लिटर पाणी समुद्रात टाकणं शक्य होईल। कामाठीपुरा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा। म्हाडाच्या वतीनं समूह विकासासाठी निघणार टेंडर। धारावी पुनर्विकासाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। पुनर्विकासात रहिवाशांना किमान 508 चौरस फुटांची घरं मिळणार। मुंबईमधल्या एनटीसी गिरण्यांच्या जमिनीवरच्या 11 चाळींचा पुनर्विकास होणार। केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांची घोषणा। पुनर्विकासाबाबत गोयल यांनी मुंबईत घेतली महाराष्ट्र सरकार, MMRDA आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांची बैठक। राज्यामधल्या 1199 महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांचे 45 कोटी 23 लाख रुपये पडून प्रवेश घेताना विद्यार्थ्यांकडून घेतलेली अनामत रक्कम परत करणं बंधनकारक असतं। मात्र विद्यार्थ्यांना ही रक्कम परत मिळालेली नाहीये। नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या राजकीय नाट्यात गिरीश महाजन यांची एंट्री। अर्ज माघारीच्या दिवशी गिरीश महाजन नाशिकमध्ये तळ ठोकून भाजपचे इच्छुक उमेदवार माघार घेणार का? भाजपच्या भूमिकेकडे लक्ष। नाशिक पदवीधर मतदारसंघाबाबत महाविकास आघाडी घेणार निर्णय। मुंबईत अजित पवारांनी बोलावली बैठक। सत्यजित तांबेंनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरल्यावर राजकीय गणितं बदलली। भाजपनं सत्यजित तांबेंना पाठिंबा दिल्यास सत्यजित तांबेंना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार। मंत्री राधाकृष्ण विखेंची माहिती। नाशिक पदवीधर निवडणुकीबाबत काँग्रेसनं आधीच चर्चा करायला हवी होती। बाळासाहेब थोरात टोकाची भूमिका घेत नाहीत। चर्चा केली असती तर मार्ग निघाला असता। राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांचं मत। नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीबाबत तांबे पितापुत्र 18 जानेवारीला भूमिका स्पष्ट करणार। योग्य वेळी भूमिका मांडणार असल्याची सुधीर तांबेंची माहिती। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची शिखर परिषद आजपासून दाओसमध्ये। दाओस दौऱ्यासाठी मुख्यमंत्री रवाना। परिषदेत महाराष्ट्राची भूमिका मांडतानाच 20 उद्योगांसोबत 1,40,000 कोटींचे सामंजस्य करार करण्याचं मुख्यमंत्र्यांचं उद्दिष्ट। दाओसला रवाना होण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आनंद दिघेंचं समाधीस्थान असलेल्या शक्तीस्थळावर आनंद दिघेंच्या स्मृतींना केलं अभिवादन। पुण्यामध्ये G20 परिषदेला आजपासून सुरुवात। भारतासह ऑस्ट्रेलिया आणि ब्राझीलच्या वतीनं परिषदेचं आयोजन। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते बैठकीचं उद्घाटन होणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची क्रिकेटच्या मैदानात जोरदार बॅटिंग। बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीनं धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक 2023 क्रिकेट स्पर्धेचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। महाविकास आघाडी सरकारचा वाढीव प्रभाग रचनेबाबतचा निर्णय शिंदे सरकारकडून रद्द करण्यात आला। या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडेल। आज आणि उद्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे। लोकसभा निवडणुकीचा अजेंडा तयार करण्यासाठी बैठकीचं आयोजन केलं जात आहे।
केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी नारायण राणेंचे पोस्टर्स फाडले होते। या प्रकरणी आज रत्नागिरी जिल्हा न्यायालयात निकाल दिला जाईल। रत्नागिरीतील प्रतिष्ठेच्या बनलेल्या खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत आमदार राजन साळवींचा करिश्मा। लांजा तालुका खरेदी विक्री संघाच्या 17 पैकी 15 जागांवर ठाकरे गटाचा विजय। राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांकडून महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेचा सत्कार। नुकत्याच पार पडलेल्या स्पर्धेत शिवराज राक्षेने मिळवले विजेतेपद। शरद पवारांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फोन। एमपीएससीच्या शिष्टमंडळाच्या प्रश्नावरून पवारांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा। पुण्यातल्या एका हॉस्पिटलमध्ये लिफ्टमधली लाईट जाऊन 4थ्या मजल्यावरून लिफ्ट थेट खाली आली। सुदैवानं बचावलं। बारामतीमधल्या कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी सांगितलं, लिफ्ट अपघाताचा किस्सा। सोलापूरमध्ये श्री सिद्धेश्वर यात्रेत भाकणूक संपन्न। नैसर्गिक आपत्तीचे संकेत तर मुबलक पाऊस आणि जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर राहणार असल्याचा अंदाज। मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांची माहिती। स्वाभिमानी शेतकरी संघटना बिऱ्हाड मोर्चावर ठाम। पालकमंत्री दादा भुसे यांच्यासोबत चाललेल्या 2 तासांच्या बैठकीनंतरही स्वाभिमानीचे नेते मोर्चावर ठाम। सोलापूर सिद्धेश्वर यात्रेत आज शोभेचा दारुकाम सोहळा। कोरोना काळात फक्त धार्मिक विधींना परवानगी होती, परंतु यंदाच्या वर्षी हा सोहळा उत्साहात पार पडेल। सांगलीमध्ये सुरश्री संगीत महोत्सवाला सुरुवात। पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत महोत्सवाचं उद्घाटन। पुण्यामधल्या गोऱ्हे बुद्रुक गावात कोयता गँगची पुन्हा दहशत। दुकानदार मुलानं सिगारेटचे पैसे मागितले म्हणून दहशतीचा प्रयत्न। हवेली पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू। अकोल्यामध्ये ठाकरे गटाकडून काढल्या जाणाऱ्या रुमणे मोर्चाला अखेर परवानगी। शेतकऱ्यांच्या सिंचन वीज प्रश्नासह पीक विमा कंपन्यांच्या कारभाराविरोधात ठाकरे गटाचा मोर्चा। वाशिमच्या मंगरुळपीरमध्ये संदलच्या रॅलीत औरंगजेबाचा फोटो असलेले बॅनर आणि पाकिस्तानचे झेंडे। व्हिडिओ व्हायरल। संभाजी ब्रिगेडचं हिंदुत्ववादी संघटना आक्रमक। मंगरुळपीर पोलिसांकडून 2 जणांना अटक। चंद्रपूर शहरातील बाबूपेठ आणि नांदगाव परिसरात भूकंपाचे धक्के। भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। बीडच्या धारूर तालुक्यातील मोरफळी गावात 2 दिवसांपासून जमिनीमधनं गूढ आवाज। जमीन आणि घराच्या भिंती सुद्धा हादरल्यानं तज्ज्ञांनी तात्काळ तपास करण्याची गावकऱ्यांची मागणी। महाड तालुक्यातल्या तळीये गावच्या पुनर्वसन कामानं घेतला वेग। म्हाडाच्या माध्यमातून दरडग्रस्तांसाठी घरं उभारण्याचं काम युद्धपातळीवर। येत्या दिवाळीपर्यंत सर्व कुटुंब आपल्या नवीन घरात राहायला जातील असा अंदाज। मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर देहूमध्ये तुकाराम महाराजांच्या चरणी 11 किलो चांदी अर्पण। वारकरी संप्रदायातील दगडे आणि कोरडे कुटुंबियांनी चांदीच्या विटा अर्पण केल्या। भंडाऱ्यामधल्या दुर्गाबाईच्या डोहात 250 वर्षांपासूनची यात्रा परंपरा। मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधनंही हजारो भक्तांची मोठी गर्दी। कोकणातील रिफायनरी आंदोलक विरोधकांचे नेते अमोल बोळेंना हद्दपार करण्याचा अहवाल। लांजा उपविभागीय अधिकाऱ्यांचा अहवाल। अमोल बोळेंना 2 वर्ष हद्दपार करण्याची शिफारस। चिपळूण तालुक्यातल्या सावर्डेमधील सह्याद्री शिक्षण संस्थेचं 29वं वार्षिक चित्रकला प्रदर्शन। प्रदर्शनाचं उद्घाटन मल्हार नाना पाटेकर यांच्या हस्ते। नाशिक शहरात 2 गटात तुफान राडा। मारहाण करण्यासोबत काही दुकानांवरती दगडफेक। भद्रकाली पोलिसात गुन्ह्याची नोंद। जळगावमधल्या इधासी मातेच्या यात्रोत्सवात जुगार खेळणाऱ्या 2 गटात जोरदार हाणामारी। पोलिसांकडून हाणामारी करणाऱ्यांची धरपकड सुरू। स्थानिकांमध्ये पोलिसांच्या विरोधात संताप। औरंगाबाद पोलीस सहाय्यक आयुक्त विशाल ढुमेंची बदली। विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस आयुक्तांकडून कारवाई। गुन्हे शाखेतनं नियंत्रण कक्षात बदली। अमरावतीमधल्या तळेगाव दशासर इथे कृषक सुधारक मंडळाद्वारे 4 दिवसीय शंकरपटाचं आयोजन। महाराष्ट्रभरातनं अनेक बैलजोड्याही दाखल। प्रियकरानं पेटवलेल्या तरुणीचा 57 दिवसांनंतर मृत्यू। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील तरुणानं एकतर्फी प्रेमातनं स्वतःला पेटवून घेत प्रेयसीला मिठी मारली होती। 21 नोव्हेंबर 2022 ची घटना आहे आणि तरुणाचा त्याच दिवशी मृत्यू झाला होता। वर्ध्यामध्ये 40 दिवसांनंतर उलगडलं महिलेच्या हत्येचं कोडं। आधी दगडानं ठेचलं, नंतर पेट्रोलनं जाळलं। पतीसह एकाला अटक। अनैतिक संबंधांच्या संशयावरनं पत्नीची हत्या। नागपूर अमरावती महामार्गावरील सत्याग्रही घाटात आढळला होता महिलेचा मृतदेह।
दहिसरमध्ये अग्निशमन दलाच्या भरतीसाठी आलेल्या तरुणांची उपेक्षा, महानगरपालिकेनं सोय केलेली नसल्यामुळे भर थंडीत उघड्यावरती झोपण्याची वेळ. मराठवाड्यासाठी रेल्वेचे स्वतंत्र झोन तयार करण्याची परळी रेल्वे संघर्ष समितीची मागणी. समितीच्या अध्यक्षांची रेल्वे मंत्र्यांकडून निवेदनातनं मागणी. कल्याणमध्ये रियाल करन्सीच्या नावानं पैसे दुप्पट करण्याचा आमिष दाखवत अनेकांना लाखोंचा गंडा. बंगालची टोळी गजाड. कोळशेवाडी पोलिसांकडून चौघांना अटक. हिंगोली औंढा नागनाथ रोडवरती अपघातात 2 जण जागीच ठार तर 6 जण जखमी. जखमींवरती ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू. अहमदनगर शहरामध्ये पतंग खेळण्याच्या कारणास्तव 2 गटात वाद. 1 जण जखमी तर गाड्यांचीही तोडफोड. रायगडमधल्या कोलाडजवळ एकाच इमारतीमधल्या 5 घरात घरफोडी. भीरा फाट्यावरच्या हंसप्रीत इमारतीतल्या घरांमध्ये चोरी. लाखोंचा ऐवज लंपास. सांगली जिल्ह्यामधल्या जत तालुक्यातील बसरगी इथे तलाठी कार्यालयामध्ये आग. महत्वाची कागदपत्र जळून खाक. जत पोलीस आणि तहसीलदारांकडून पंचनामा करून तपास सुरू. 19 जानेवारीपासून वरळीमध्ये इंडिया आर्ट फेस्टिवलचं आयोजन. 550 कलावंत एकाच छताखाली येणार. वरळीमधल्या नेहरू सेंटर आर्ट गॅलरीमध्ये रंगारंग कार्यक्रम. अमरावतीमध्ये समाधी गझल संग्रहाचं प्रकाशन. चंद्रशेखर भुयार यांची कलाकृती. यावेळी मराठी गझलांचा मुशायराही संपन्न झाला. बाहेरगावच्या मतदारांसाठी रिमोट वोटर मशीनचा आज राजकीय पक्षांना डेमो. मात्र निवडणूक आयोगाच्या या प्रयोगाला राजकीय पक्षांकडून तीव्र विरोध. रिमोट वोटर मशीनला राजकीय पक्षांचा विरोध. काँग्रेसच्या नेतृत्वात 16 राजकीय पक्ष एकत्रित भूमिका जाहीर करणार. शिवसेना राष्ट्रवादीचाही विरोध असल्याची माहिती. प्रजासत्ताक दिनाची तयारी राजधानी दिल्लीत सुरू. गोठवणाऱ्या थंडीमध्ये कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिनाची रंगीत तालीम करण्यात आली. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हेलिकॉप्टरचं आपत्कालीन लँडिंग. एका सभेला संबोधित करण्यासाठी जात होते चौहान, मात्र तांत्रिक अडचणींमुळे आपत्कालीन लँडिंग करावं लागलं. दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाचे वडील भारत जोडो यात्रेत सहभागी. रविवारी बलकौर सिंग सिद्धूंनी राहुल गांधींसोबत पदयात्रा केली. भूस्खलनग्रस्त जोशीमठ येथील आणखी 2 हॉटेल्स धोकादायकरित्या एकमेकांकडे झुकली. अवली रोपवे जवळ आणि जोशीमठच्या इतर भागांमध्ये आणखी मोठे तडे गेल्याची माहिती. जोशीमठ संदर्भातल्या याचिकेवर आज होणार सुनावणी. जोशीमठातल्या संकटाला राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्याच्या मागणीवरती सुनावणी. तर उत्तराखंडच्या जोशीमठ सारखंच हिमाचल प्रदेशातील धरमशालाच्या मॅक्लोडगंजमध्ये भूस्खलनाचं संकट. अवैध बांधकामामुळे मॅक्लोडगंज क्षेत्रातल्या इमारती उच्च तीव्रतेच्या भूकंपात पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळू शकतात. तज्ज्ञांचा इशारा. 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रादेशिक पक्षांची भूमिका महत्त्वाची असेल. अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांचं विधान. भारतीय बाईक निर्मिती कंपनी टॉर्क मोटर्सकडून नव्या क्रेटॉस बाईकचं प्रदर्शन. एका चार्जमध्ये 120 किलोमीटरपर्यंतची रेंज गाठण्याची क्षमता. तर टॉर्क मोटर्सचे सर्व ग्राहक 2 वर्षांसाठी घेऊ शकतात मोफत चार्जिंग नेटवर्कचा लाभ. 2022 सालामध्ये भारतात इलेक्ट्रिक बॅटरीवरती चालणारी सुमारे 10 लाख वाहनं विकली गेल्याची माहिती. कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाच्या नव्या निर्णयामुळे स्मार्टफोन महाग होणार असल्याचा गुगलचा इशारा. लंडनमध्ये चक्क युरेनियमची तस्करी. लंडनच्या हिथ्रो विमानतळावरनं युरेनियमसह एका वृद्ध व्यक्तीला अटक. सामानातल्या बॅगेमध्ये युरेनियम लपवण्यात आलेलं होतं. 2000 वर्ष जुनी असलेल्या माया संस्कृतीच्या अवशेषांचा शोध. मेक्सिको जवळच्या जंगलातनं लिडार तंत्रज्ञानाच्या मदतीनं संशोधकांनी शोधल्या माया संस्कृतीच्या खाणाखुणा. इंडोनेशियामध्ये भूकंपाचे तीव्र झटके. 6 रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता. जनजीवन पूर्णतः विस्कळीत. तालिबाननं तयार केली पहिली सुपरकार. माडा 9 असं सुपरकारचं नाव. एनटॉप या कंपनीकडनं निर्मिती. तालिबानच्या मंत्र्यांकडनं सुपरकारचं अनावरण. ऑटो एक्स्पोमध्ये कियाकडनं नवीन कार्निवलचं सादरीकरण. 7 सीटर, 9 सीटर आणि 11 सीटरमध्ये कार्सची मॉडेल उपलब्ध. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.